नमस्कार, मी माधुरी वैद्य. काही करार हे अलिखित असतात, म्हणजे दृश्य स्वरूपात नसतात. तशाच काही संस्थासुद्धा दृश्य स्वरूपात नाही. संस्था नसली तरी मी तिला एक नाव दिलेलं आहे आणि ते आहे अखिल भारतीय राजकीय पक्ष संस्था. आता संस्था म्हटली की संस्थेचं उद्दिष्ट असतं. या संस्थेतल्या सर्व राजकीय पक्षांचं उद्दिष्ट आहे सत्ता मिळवणं. समाजकारण हे गौण आहे, पण म्हणताना कित्येक पक्ष हेच म्हणतात की सत्ता महत्त्वाची अशासाठी आहे की जनतेसाठी जर काही कामं करायची असतील तर त्यासाठीची जी विधेयकं मंजूर करून घ्यावी लागतात ती बहुमतातली सत्ता असेल तरच मंजूर होऊ शकतात आणि म्हणून आम्हाला सत्ता मिळवायची आहे. अर्थात यात खूप काही खरं आहे अशातला भाग नाही, कारण काही पक्ष हे तर गुंडागर्दी आणि भ्रष्टाचारासाठीच ओळखले जातात, तर काही पक्ष एका विशिष्ट जातीचं नेतृत्व कायम आपल्याकडेच असावं म्हणून सत्तेसाठी प्रयत्न करतात आणि ते शक्य नाही आहे असं दिसल्यावर ज्या पक्षाकडे सत्ता असेल त्या पक्षाच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही पक्ष जेन्युइन आहेत आणि त्यांना समाजकारण करायचं आहे असं आपल्याला क्वचित प्रसंगी दिसतं सुद्धा. आता संस्था म्हटलं की नियम आले. आता या संस्थेतल्या राजकीय पक्षांनी सुद्धा काही नियम आपल्याला घालून घेतलेले आहेत आणि त्यातले 2 अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत ज्यासाठी अजूनपर्यंत अपवाद हा बघायला मिळालेला नाही आहे, ज्या नियमांना अजून अपवाद बघायला मिळालेला नाही आहे. आता पहिला नियम असा आहे की भारतामध्ये जी राज्य आहेत त्या सर्वच राज्यांमध्ये काही एका पक्षाचंच सरकार आहे असं नाही, तर 2-3 ठिकाणी एका पक्षाचं बहुमतातलं सरकार आहे, पण अनेक ठिकाणी अनेक पक्ष मिळून एका मोठ्या पक्षाला पाठिंबा देतात किंवा काही पक्ष युती करतात आणि मग त्या राज्यांचा राज्यकारभार सुरू होतो. पण गमतीचा भाग असा आहे की जेव्हा त्या राज्यांमध्ये आमदारांच्या वेतनवाढीचं किंवा वेतन दुरुस्तीचं बिल सभागृहात येतं, दोन्ही सभागृहांमध्ये, तेव्हा ते एकमताने मंजूर होतं, कारण नियमच तसा आहे. मग तेव्हा दुष्काळी प्रश्न किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचा प्रश्न किंवा भ्रष्टाचाराचे प्रश्न यांना प्राधान्य दिलं जात नाही. प्रायोरिटी असते ती आमदारांच्या वेतनवाढीचं बिल मंजूर करणं. तीच परिस्थिती केंद्रातही असते. खासदारांच्या वेतनवाढीच्या बिलांच्या बाबतीतही आपल्याला असंच दिसून येतं. आता दुसरा एक नियम आहे, तो म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये अभ्यासू नसणारे आणि ज्यांना आपल्या कामात कोणताही इंटरेस्ट नाही असे नेते, त्याचप्रमाणे पक्ष बदलू आणि भ्रष्टाचारी असे नेते असलेच पाहिजेत. अर्थात त्या पक्षातले नेते जे आहेत अशा प्रकारचे, त्यांची संख्या कमी अधिक प्रमाणात असू शकते. आता आपण 2 मोठे पक्ष जर उदाहरण म्हणून घेतले तर काँग्रेसमध्ये मनमोहन सिंग, त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर हे या प्रकारच्या नेत्यांमध्ये बसत नाही. आता BJPमध्ये ही संख्या जरा जास्त प्रमाणात दिसते, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ अशी काही नावं
अत्यंत प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे, त्याचप्रमाणे भ्रष्टाचारात सामील नसणारे आणि पक्ष न बदलणारे नेते आपल्याला माहिती आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला अशा प्रकारची माहिती आहे. त्यामुळे असे जे नेते आहेत ते दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत जावो ही सदिच्छा आपण करूच शकतो. आता 2 पक्षांच्या नेत्यांविषयी बोललं नाही तर या संस्थेविषयी बोललं नाही असंच वाटेल. त्यातले एक आहेत पहिली शिवसेना आणि नंतर उबाठा या पक्षाचे सर्वोच्च नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आहेत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी. आता आपल्याला नितीश कुमार बिहारचे हे पलटू म्हणून जास्त करून माहिती आहे. त्यांच्या पलटूगिरीमुळे त्यांनी अनेक वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत आणि तरी देखील त्यांनी सातत्याने स्वतःचं आणि आपल्या पक्षाचा म्हणजे स्वतःचा आणि आपल्या पक्षाचा फायदाच करून घेतलेला आहे. आता उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये असाच एक प्रयोग केला. त्यात ते यशस्वीसुद्धा झाले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं महाराष्ट्रात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण हा काळ त्यांना जास्त वेळ काही आनंदात साजरा करता आला नाही, कारण त्यांच्याच पक्षाला भलं मोठं खिंडार पडलं. 40 आमदारांनी त्यांचं नेतृत्व झुगारलं आणि पक्ष, त्याचं नाव आणि चिन्ह हे त्या 40 आमदारांच्या गटालाच मिळालं. आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून सगळ्यांना माहिती झाले. आणि हे सर्व झाल्यानंतर सतत त्यांचा हा उभाटा पक्षसुद्धा फुटत राहिला. त्यांचे आमदार फुटले, त्यांचे नगरसेवक फुटले आणि नुकतंच 9 खासदारांपैकी त्यांचे 6 खासदारही फुटले. उद्धव ठाकरे जेव्हा पहिल्यांदी त्यांचा पक्ष फुटला आणि त्यानंतरही काही काळाने आणखी आमदारसुद्धा फुटले, तेव्हा ते असं म्हणाले होते की माझ्यापासून जे दूर गेले ते सगळं लोखंड होतं, माझ्याकडे 52 कशी सोनं जे आहे ते आता राहिलेलं आहे. पण बहुतेक सोन्याचे भाव वाढले आणि त्यामुळेच त्यांचं सोनंही नाहीसं झालं. ममता बॅनर्जी, आता तृणमूल पक्षाने भ्रष्टाचार केला हे तर लोकांना माहिती होतं, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक पक्षामध्ये कोणी ना कोणीतरी भ्रष्टाचारी आहेत आणि हे जनतेने मान्य केलं आहे, कारण अशा भ्रष्टाचारी नेत्यांना ते वारंवार निवडूनसुद्धा देतात. पण ममता बॅनर्जी यांनी मात्र एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचा चंग बांधला होता असं लोकांच्या लक्षात आलं आणि मग नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि सत्ता हातातून निसटली. सत्ता गेल्यावर त्यांचेही आमदार फुटले आणि खासदारही फुटले आणि त्यामुळेच सध्या वाघ आणि वाघीण हे शिकार करण्याचा विचारही करू शकत नाही, कारण त्यांचेच शिकार होते आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे
आणि त्यामुळे ते हतबल झालेले आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.